नमस्कार मंडळी. भारतामध्ये जर शिक्षण क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नावांची यादी तयार केली, तर त्यामध्ये एक नाव नक्कीच असेल, खान सर. साध्या भाषेत शिकवणारा शिक्षक, लाखो विद्यार्थ्यांचा आवडता मार्गदर्शक, YouTubeवर कोट्यावधी फॉलोअर्स आणि दुसऱ्या बाजूला वाद, आंदोलन, एफ-आय-आर आणि अलीकडील फायरिंग प्रकरण. मग नेमकं खान सर आहेत तरी काय? त्यांचं खरं नाव काय? त्यांचा संघर्ष कसा होता? ते इतके लोकप्रिय कसे झाले? आणि त्यांच्या नावाशी जोडले गेलेले वाद कोणते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. खान सर उर्फ फैजल खान यांची संपूर्ण कहाणी. शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या कहाणीमध्ये आहे संघर्ष, यश, वाद आणि एक सामान्य शिक्षकाचं राष्ट्रीय आयकॉन बनण्याचा प्रवास. सुरुवात करूया. खान सर यांचे पूर्ण नाव आहे फैजल खान. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशतील देवरिया जिल्ह्यातील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील कंत्राटदार होते, तर आई गृहिणी होत्या. घरात मोठी आर्थिक श्रीमंती नव्हती, पण शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जायचं. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची आवड होती. त्यांनी प्राथमिक शिक्षण देवराईतील शाळेत पूर्ण केले. यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी प्रयागराज म्हणजे अलाहाबादमध्ये मार्ग धरला. तिथे त्यांनी BSc आणि MSc पदवी प्राप्त केली. तसेच भूगोल विषयात MA देखील केले. त्यामुळे विज्ञान, भूगोल आणि सामान्य ज्ञान या विषयावर त्यांनी चांगली पकड तयार केली. मात्र पदवी मिळाल्यानंतर लगेच त्यांना मोठे यश मिळाले नाही. अनेक तरुणांप्रमाणे त्यांनाही संघर्ष करावा लागला. नोकरीच्या संधी मर्यादित होत्या. आर्थिक परिस्थिती फार मजबूत नव्हती. पण त्यांनी हार मानली नाही. ते विद्यार्थ्यांना शिकवू लागले आणि त्याच ठिकाणी त्यांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. यानंतर खान सर बिहारची राजधानी पटना येथे आले. ते एक कोचिंग संस्थेत शिक्षक म्हणून काम करू लागले. त्यांची शिकवण्याची पद्धत इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. ते कठीण विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत, उदाहरण देत, हास्यविनोद करत आणि विद्यार्थ्यांना विषयाशी जोडून ठेवत. त्यांची ही शैली विद्यार्थ्यांना प्रचंड आवडली. काही काळानंतर त्यांनी स्वतःचे कोचिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण सुरुवात फार मोठी नव्हती. त्यांच्या पहिल्या बॅचमध्ये फक्त 6 विद्यार्थी होते. होय, आज लाखो विद्यार्थ्यांना शिकवणारा खान सरांकडे एकेकाळी फक्त 6 विद्यार्थी होते. पण त्यांना स्वतःवर विश्वास होता. ते मनापासून शिकवत राहिले आणि हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. काळ पुढे सरकत गेला आणि त्यांच्या क्लासेसची लोकप्रियता वाढत गेली. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. कारण ते फक्त पुस्तकातील माहिती शिकवत नव्हते, तर चालू घडामोडी, देशातील घटना, आंतरराष्ट्रीय विषय आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले प्रत्येक मुद्दे अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगत होते. मात्र खऱ्या अर्थाने त्यांचे आयुष्य बदलत YouTubeमुळे. 2019 साली त्यांनी खान GS रिसर्च सेंटरच्या नावाने YouTube चॅनल सुरू केले. त्यावेळी कदाचित त्यांनी कल्पनाही नसेल की हे चॅनल एक दिवस देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक चॅनलपैकी एक बनेल. त्यांचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होऊ लागले. विद्यार्थ्यांना त्यांची भाषा आवडत होती. त्यांनी उदाहरण आवडत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची फी परवडणारी होती. काळाच्या ओघात त्यांनी YouTube चॅनलने कोट्यावधी सबस्क्राईबचा टप्पा पार केला आणि आज त्यांचं चॅनल भारतातील सर्वात लोकप्रिय शैक्षणिक प्लॅटफॉर्मपैकी एक मानलं जातं. फक्त ऑफलाईन क्लासेस नाही, तर ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठं साम्राज्य उभारलं. 2021 मध्ये त्यांनी खान सर ऑफिशियल ॲप लॉन्च केलं. त्यांचा दावा आहे की ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांपर्यंत स्वस्त शिक्षण पोहोचवायचं आणि कोर्सेसची फी इतर अनेक संस्थांपेक्षा कमी असल्याचं सांगितलं जातं. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना कमी खर्चात शिक्षण मिळालं आणि खान सर यांची लोकप्रियता आणखीन वाढली. पण जिथे लोकप्रियता असते तिथं वादही असतात आणि खान सर त्याला अपवाद नव्हते. 2022 मध्ये RRB NTPC परीक्षेच्या निकालावरून बिहारमध्ये मोठा विद्यार्थी आंदोलन उभा राहिलं. त्या काळात खान सर यांचं नाव चर्चेत आलं. काहींनी त्यांच्यावर विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रेरित केल्याचा आरोप केला, तर त्यांच्या समर्थकांनी सांगितलं की ते फक्त विद्यार्थ्यांच्या समस्या मांडत होते. या प्रकरणात त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आली आणि देशभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. यानंतर BPSC परीक्षेशी संबंधित आंदोलनादरम्यान देखील काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर आरोप केले. काहींनी म्हटलं की हे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे, तर काहींनी त्यांचं समर्थन केलं. म्हणजेच खान सर हे एक असे व्यक्तिमत्व बनले ज्यांच्यावर लोकांचे मत पूर्णपणे विभागलेले दिसते.
काहींसाठी ते प्रेरणास्थान आहेत, तर काहींसाठी ते वादग्रस्त व्यक्ती आहेत. दरम्यान त्यांच्या संपत्तीबद्दलही चर्चा होत असते. मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्याकडे अंदाजे नेटवर्थ काही कोटी रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. काही अहवालांमध्ये हा आकडा सुमारे 41 कोटी रुपयांमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या आकड्यांच्या अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही. विशेष म्हणजे मोठी लोकप्रियता आणि आर्थिक यश मिळूनही ते स्वतःसाठी साधं जीवन जगणारा शिक्षक म्हणून सादर करतात. अलीकडे त्यांनी आरोग्य क्षेत्रातील पाऊल टाकल्याची माहिती समोर आली. काही अहवालानुसार त्यांनी हॉस्पिटल प्रकल्पाशी संबंधित उपक्रम सुरू केले आहे. मात्र 2025 मध्ये एक वेगळीच बातमी समोर आली आहे. ज्याने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. खान सर यांनी अचानक आपल्या लग्नाची घोषणा केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या पत्नीची ओळख सार्वजनिकपणे उघड केली नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क रंगले आणि त्यांनी वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवण्याचा निर्णय घेतला. आता येऊया सर्वात अलीकडे आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रकरणाकडे. जून 2025 पटना आणि आणि अचानक समोर आली फायरिंगची बातमी. खान सर यांनी दावा केला की त्यांच्या कोचिंग सेंटरवर गोळीबार करण्यात आला. ही माहिती समोर येताच विद्यार्थ्यांमध्ये आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली. यानंतर या प्रकरणात काही संशयित अटक करण्यात आले. सोशल मीडियावर काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले. तपासादरम्यान अनेक दावे प्रतिदावे समोर आले. काही अहवालांमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तींनी खान सर यांच्या नावाचा उल्लेख केल्याचा दावा करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला प्रकरणाच्या अधिकृत चौकशी सुरू असल्याचं सांगितलं होतं. याच कारणामुळे हे प्रकरण मोठ्या चर्चेचा विषय बनलं आणि पुन्हा एकदा खान सर राष्ट्रीय बातम्यांच्या केंद्रस्थानी आले. मात्र या सगळ्याच वादामुळे एक गोष्ट नाकारता येत नाही, ती म्हणजे त्यांचे विद्यार्थ्यांवर असलेला प्रभाव. एक छोट्या शहरातून आलेला तरुण ज्याने 6 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली, आज लाखो विद्यार्थ्यांना शिकवत आहे. त्याच्या शिकवण्याच्या शैलीतून भारतातील ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला. अर्थात प्रत्येक मोठ्या व्यक्तिमत्वाप्रमाणे त्याच्या आयुष्यातही यश आणि वाद दोन्ही आहेत. काही लोक त्यांना महान शिक्षक मानतात, तर काहींनी त्यांच्यावर टीका करतात. पण एक गोष्ट निश्चित आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आज अशक्य आहे. मग तुम्हाला काय वाटतं? खान सर हे फक्त एक लोकप्रिय शिक्षक आहेत, की ते आजच्या भारतातील सर्वात प्रभावशाली शैक्षणिक व्यक्तिमत्वांपैकी एक आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण स्टोरीजसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.